सो मध्यंतरी एक रील व्हायरल झाली होती. When I was watching Ardhasatya, I was so impressed with a guy who played Ramashari, Sadashiv Amrapurkar. Yeah. You know, What an actor. And I thought fantastic. I cast him in Company because of that memory of. He was so bad. He is one of the very few people in my entire career who were replaced with another actor after shooting. What I remember, कारण तो काळ असा होता, मी जसं सांगितलं आधी, की बाबांनी काम खूप कमी केलेलं होतं. दिस इज आय एम टॉकिंग अबाउट अर्ली 2000s वगैरे. त्यावेळेला RGV आणि प्रियदर्शन हे दोन्ही साऊथहून आलेले डिरेक्टर्स खूप टॉपला होते. त्यांचे ते खूप सिनेमाज होत होते तयार, फॅक्टरी लागलेली होती. पण ह्या दोन्ही डिरेक्टर्स बरोबर काम करायचं नाही, हा निर्णय हा बाबांनी माझ्या समोर घेतलेला आहे. म्हणजे आय एम अ विटनेस टू दॅट, की त्यांचे जे हे होते सेक्रेटरी होते जमनादास जवेरी म्हणून, ते घेऊन आले, अरे राम गोपाल वर्मा के साथ हे प्रोजेक्ट आणि किंवा प्रियदर्शन बरोबर असं, कारण येतच होते बाबांना, कारण कॉमेडीचा बाबांचं टायमिंग आणि हे सगळं लक्षात घेतं त्यावेळेला कॉमेडीची लाटच होती, राईट. सो पण बाबांनी हा फार काय म्हणूयात त्याला कॉन्शियस डिसिजन घेतलेला होता, की मी ह्या दोघांबरोबर काम नाही करणार. का? कारण त्यांचे जे ॲक्ट्रेसेस म्हणजे यांच्या फिमेल कलिग्स ज्या होत्या, त्यांना ते ज्या पद्धतीने एक्सप्लॉइट करत होते दोघंही जण, ह्याचे किस्से बाबांनी ऐकलेले होते. आणि म्हणून त्यांनी तो एक एथिकल हे घेतलेला होता, की मी यांच्याबरोबर काम नाही करणार. आय एम नॉट सेईंग की बाबांनी ज्या ज्या डिरेक्टर बरोबर काम केलं त्याच्यातला कोणीच असा नव्हता, असंही नसेल, म्हणजे असतीलही काही जण की ज्यांनी असं केलंही असेल. पण ह्या दोघांच्या बाबतीत हे मला स्पेसिफिकली आठवत आहे, की कितनी भी बडी फिल्म हो, मुझे कोई लेना देना नाही आहे. म्हणजे एक फिल्म होती ज्याच्यामध्ये रितेश देशमुख होता, ओमपुरी होता, एका गावाची गोष्ट असते, त्यांना लॉटरी लागते, मालामाल विकली. त्याच्यामध्ये बाबांना त्यांनी एक रोल प्रियदर्शननी विचारलेला होता. बाबा म्हणले मी नाही करणार. आणि त्यावेळेला तर ऍक्च्युली बाबा जवळजवळ काहीच करत नव्हते, म्हणजे ते करू शकले असते इफ यू वॉन्टेड टू, बट ही सेड नो, आय वोंट डू इट. पण मग ते कास्ट झाले होते कंपनीसाठी? ते कास्ट नव्हते झाले. ही इज नॉट वर्कड अ सिंगल डे विथ RGV. हो, नॉट अ सिंगल डे. तर कंपनीसारख्या फिल्ममध्ये बाबा किती परफेक्ट फिट होते. डू यू थिंक की इतक्या कष्टाने काम करत असलेला माणूस आणि इतके वर्ष काम करत असलेला माणूस हा असा असेल की ही वॉज सो, मी पाहिली आहे ती रील, ही वॉज सो बॅड, आय हॅड टू रिप्लेस हिम. आणि जरी तसं असलं तरी तू अर्धसत्य पाहिलायस, त्याच्या आधी तू सडक पाहिलायस, तू सगळं पाहिलंयस. सो दॅट सेज अ लॉट अबाउट यू ॲज अ डिरेक्टर. जर तुम्ही ऍक्टरकडून परफॉर्मन्स काढून नाही घेऊ शकत तर यू आर फेलिंग ॲज अ डिरेक्टर, सिम्पल ॲज दॅट. आणि जर तुमचा असा विश्वास असेल की हा मी सगळेच चांगलेच ऍक्टर्स घेतो, म्हणजे मी फक्त शॉट लावला की झालं, दॅट ऑल्सो सेज अ लॉट अबाउट यू ॲज अ डिरेक्टर, इजंट इट? सो सगळ्यात आधी तर बाबांनी RGV बरोबर एकही फिल्म साईनच नाही केलेली. आणि सेकंडली आय डोंट नो व्हाय ही वुड डू सच रील्स. आणि मग जर असं होतं तर बाबा जिवंत असताना का नाही बोलला हा हे सगळं? सिम्पल ना. आता इफ अ पर्सन कॅनॉट रिफ्यूट इट, you come up and you can say anything you want to say. It's easy.